बाबा इतक्या प्रमाणात सेंद्रिय शेती करून सुद्धा जर उत्पन्न मिळत असेल, तर आज आपण हे विषयुक्त अन्न पदार्थ का खायचे? आणि आपल्या शिरोळ तालुका असू दे किंवा घरात एक व्यक्ती तरी कॅन्सरशी ग्रस्त आहे, म्हणजे तो झटत आहे कॅन्सर मधून बाहेर पडायसाठी. आणि हे सरांनी जे कार्य हातात घेतलेलं आहे, हे अजून सुद्धा मी म्हणतोय 20 वर्षापूर्वीपासून घडणं गरजेचं होतं. पण असू दे, आज आपण वेळ झालेला नाही या गोष्टीला. आणि हे जर घडलं नाही, आपण विषमुक्त शेती करायचं, तर 2050 पर्यंत सर आपल्या याच्यात 50% कॅन्सरग्रस्त व्यक्ती दिसतील आपल्याला. आणि हे आपल्याला उघड्या डोळ्यानं आपल्या मुलांना आणि पुढच्या पिढीला आपल्याला बघावं लागणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी राहुल टोपले, संस्थापक मिशन ऑर्गॅनिक. आणि आपल्या संस्थेच्या परंपरेप्रमाणे आज आपण अत्यंत उच्च विद्याविभूषित, प्रयोगशील, कष्टकरी अशा एका शेतकऱ्याच्या शेतावर आलो आहोत. आज ह्या शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतामध्ये जे प्रयोग केले, ते प्रयोग आपण तमाम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या समोर नेहमीप्रमाणे ठेवणार आहोत. हा व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यांना माझी नम्र विनंती आहे, हा व्हिडिओ अतिशय काळजीपूर्वक बघा. ही एक सक्सेस स्टोरी आहे. ही सक्सेस स्टोरी अशा माणसाची आहे की ज्यानं स्वतः अत्यंत विश्वासानं, धाडसानं आणि श्रद्धेनं हा प्लॉट केला. आणि भगवंतानं त्यांच्या पदरामध्ये काय दान टाकलंय, किंवा त्यांच्या ह्या धाडसी प्रयोगशील कृतीला निसर्गानं त्यांना काय शिकवलंय, काय सांगितलंय, हे तुम्हा सर्व लोकांना समजायला हवं. कारण हा मोटिवेशनल व्हिडिओ आहे, हा केस स्टडीज व्हिडिओ आहे. तुम्ही सुद्धा आज ह्या लोकांनी ज्या पद्धतीनं नैसर्गिक शेती केली आहे, ऐकताय ना, नैसर्गिक शेती, त्या नैसर्गिक शेतीमधले यांना आलेले अनुभव आज ते स्वतः सांगणार आहेत त्यांच्या प्लॉटवर उभारून. आणि हे अनुभव तुम्हा सर्व शेतकऱ्यांसाठी, हा व्हिडिओ महाराष्ट्रातील जे शेतकरी बघणार आहेत, जे नेहमीच बघतात, अशा सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय अभ्यासपूर्ण आणि तुम्हाला प्रोत्साहन देणारा हा व्हिडिओ आहे. तर मित्रांनो, आज माझ्याबरोबर डॉक्टर सागर कुलकर्णी, वाणानगर, कोडोली, कोल्हापूर हे डॉक्टर आहेत. हे डॉक्टर स्वतः उच्च विद्याविभूषित आहेत, तरी पण ते स्वतः शेतीमध्ये प्रचंड इंटरेस्ट घेऊन शेती करणारे आहेत. आज 5-6 एकर रान आहे. त्या रानामध्ये त्यांना सतत वाटत होतं की आपण रसायन वापरायला नाही, स्वतः डॉक्टर असल्यामुळे रानाचे जे काय दुष्परिणाम आहेत ते त्यांना माहिती आहेत. आणि ते काम करत असताना ते स्वतः आणि त्यांच्या सौभाग्यवती, त्या सुद्धा डॉक्टर आहेत. या दोन्ही जोडींना असं तो वाटत होतं की आपल्याला नैसर्गिक म्हणजे विषमुक्त शेती करायला पाहिजे. जसं मित्रांनो, तुम्हाला त्याचा मार्ग सापडत नाही. माझे हजारो लाखो शेतकरी मला वारंवार सांगतात की आम्हाला सुद्धा नैसर्गिक विषमुक्त शेती करायची आहे, म्हणजेच रसायनमुक्त शेती करायची आहे. तरी सुद्धा ती शेती कशी करायची हे कित्येक लोकांना कळत नाही, समजत नाही, किंवा त्याबद्दल शास्त्रीय माहिती असणारे मार्गदर्शक महाराष्ट्रामध्ये अत्यंत कमी आहेत. पण ते अत्यंत कमी आहेत, ते माझ्या शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचत नाहीत. आज मिशन ऑर्गॅनिक गेली 10 ते 12 वर्ष हे काम करते आहे, निस्वार्थी सेवेनं, दत्तगुरूंचं नाव घेऊन. हो, आम्ही दत्त उपासक आहोत आणि दत्तगुरूंच्या आदेशानुसार, त्यांच्या आशीर्वादानुसार मिशन ऑर्गॅनिकचं काम सुरू आहे. आज हे सुद्धा लोक दत्त भक्त आहेत. गोंदवल्याचे जे महाराज आहेत, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज, त्यांचेच हे भक्त आहेत. मी त्यांच्या घरी जाऊन आलोय, त्यांच्या आईवडिलांना सुद्धा भेटलोय. आज महाराजांनी आम्हाला भेटवलं. मी सुद्धा गोंदवल्याला सेवेला वारंवार जात असतो. आत्ताच 15 दिवसापूर्वी मी जाऊन डोकं टेकून आलोय. महाराज आम्हाला बोलवत असतात, तिथली एनर्जी आम्हाला मिळत असते. आणि हे सर्व शक्तिमान हा जो परमेश्वर आहे ना, हाच हे सगळं एकत्र घडवतो, याच्यावर माझा दृढ विश्वास आहे. आपण फक्त मित्रांनो प्रामाणिकपणे काम करायचं असतं, बाकी सगळं त्याच्या हातात. आज मिशन ऑर्गॅनिक गेली 10-12 वर्ष अथकपणे जे काम करत आहे, ते दत्तगुरूंना स्मरून काम करताय, दत्तगुरूंचं नाव घेऊन काम करताय, माऊलींचं नाव घेऊन काम करताय. आणि आज ह्या कामामध्ये मला अशा प्रकारचे माझे जे सहकारी भेटतायत, जे बंधुतुल्य लोक भेटतायत, हे मी भरून पावल्यासारखं आहे. याच्या उपर मला ह्या आयुष्यामध्ये काही नको. आज हे शेतकरी आज रसायन सोडून निसर्गाकडे आले. आज हा व्हिडिओ तुम्ही बघताय, तसाच कुठल्या तरी एका शेतकऱ्याचा व्हिडिओ आज ह्या दोघांनी बघितला होता. आणि मग त्यांनी आम्हाला संपर्क साधला आणि त्यांनी हे विचारलं की हे खरं आहे काय हो. आणि आज हे खरं आहे का खोटं आहे याची अनुभूती यांनी स्वतः प्रयोग करून घेतलेली आहे. आणि त्यांना आलेला अनुभव म्हणजेच आध्यात्मिक अनुभूती आज ते तुमच्यासमोर मांडणार आहेत.
त्यांचं नीट ऐका. शेतकरी मी नाही आहे, पुन्हा एकदा सांगतो, मी फक्त मार्गदर्शक आहे. पण माझं सांगणं ऐकणारे हे जे लोक आहेत, आज डॉक्टर सारखे उच्च विद्याविभूषित लोक आहेत, आज त्यांच्याबरोबर काम करणारा हा महेश राव आमचा बंधुतुल्य आहे, तोही हे काम करतोय. आज त्याही शेतकऱ्याचे अनुभव, ज्यानं स्वतः इथं घाम गाळलेला आहे, जो इतकी वर्ष रसायन करत होता, आता तो निसर्गाकडे आलाय. आज या सगळ्यांचे अनुभव आपण ऐकायचे. व्हिडिओ थोडा मोठा होईल, पण शांतपणे ऐका आणि तुम्ही सगळ्यांनी यापासून प्रेरणा घ्या. आपण सुरू करूया. डॉक्टर नमस्कार. हा, नमस्ते सर. तुम्ही पहिल्यांदा कॅमेऱ्याकडे बघून तुमचं पूर्ण नाव, गाव, पत्ता सगळं सांगा. मी डॉक्टर सागर उल्हास कुलकर्णी, राहणार वारणानगर, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर. बरीच वर्ष माझे वडील, चुलते किंवा इतर आजूबाजूचे सगळे शेतकरी आजपर्यंत पूर्ण रासायनिक शेती करतात किंवा करत होते. आणि आता वडिलांचं सुद्धा वय 75-76 झाल्यामुळं आता त्यांना उत्तरोत्तर शेतीचं कोणतं काम फारसं जमणार नाही, या दृष्टीनं आम्ही ह्या वर्षीपासून शेतीचं सगळं काम हातात घ्यायचं ठरवलं. पण मी आणि माझे मिसेस डॉक्टर स्वप्ना कुलकर्णी हिनं खूप व्हिडिओ सर्च केले. आम्हाला रासायनिक किंवा लागवडीनं किंवा असं कुठल्याही विषारी पदार्थाने शेती करायची नव्हती. म्हणून आम्ही खूप व्हिडिओ सर्च केले आणि ह्याचं आत्ता जे आपण थांबलेलो आहे ह्या माझ्या शेतामध्ये, फार्मिंगमध्ये, ह्याच्यात हे राहुल टोपले सरांचं हे मार्गदर्शन घडायमागं माझ्या मिसेसचा खरा सहभाग आहे. कारण असंच आम्ही घरात बसलो होतो, तेव्हा मिसेसनं मला सांगितलं, राहुल टोपले सरांचा हा व्हिडिओ जरा म्हणतोय म्हणून बघा. मग त्यांचा व्हिडिओ बघितला आणि त्यांचे जे शेतकरी सांगत होते व्हिडिओमध्ये की बाबा असं असं हे उत्पादन आपण घेतलेलं आहे. मग ते ह्याचं भूसुधारक नाही, काकडीचं मी एका शेतकऱ्याचं काकडीचा उत्पादन असलेला व्हिडिओ बघितला होता. आणि सातारा जिल्ह्यातल्या एक पाटील सर म्हणून आहेत, त्यांचाही एक ऊसाचा व्हिडिओ मी बघितला होता. जेव्हा ते प्रत्यक्षात बोलले की बाबा इतक्या प्रमाणात सेंद्रिय शेती करून सुद्धा जर उत्पन्न मिळत असेल, तर आज आपण हे विषयुक्त अन्न पदार्थ का खायचे? आणि रिअल फॅक्ट म्हणजे मला माझ्या मेडिको फील्डमध्ये माहीत असल्यामुळं आज परिस्थिती अशी आहे सर, की आपल्या शिरोळ तालुका असू दे किंवा घरात एक व्यक्ती तरी कॅन्सरशी ग्रस्त आहे, म्हणजे तो झटत आहे कॅन्सर मधून बाहेर पडायसाठी. आणि हे सरांनी जे कार्य हातात घेतलेलं आहे, हे अजून सुद्धा मी म्हणतोय 20 वर्षापूर्वीपासून घडणं गरजेचं होतं. पण असू दे, आज आपण वेळ झालेला नाही या गोष्टीला. आणि हे जर घडलं नाही, आपण विषमुक्त शेती करायचं, तर 2050 पर्यंत सर आपल्या ह्याच्यात 50% कॅन्सरग्रस्त व्यक्ती दिसतील आपल्याला. आणि हे आपल्याला उघड्या डोळ्यानं आपल्या मुलांना आणि पुढच्या पिढीला आपल्याला बघावं लागणार आहे. त्यामुळे हे वेळेतच एकच मिनिट मी डॉक्टरना थांबवतो. ते अतिशय मोलाचं सांगतायत, असे डॉक्टर आहेत. मित्रांनो, जे मी वारंवार सांगतोय ते आज डॉक्टरनी स्वतः स्वयंस्फूर्तीनं सांगितलंय. जमिनीमध्ये ज्या पद्धतीनं तुम्ही रसायन घालता आहात, भरपूर उत्पन्न यावं म्हणून, उत्पन्न सोडाच माऊली, जमिनी संपल्या आणि जे काही उत्पन्न तुमच्या पदरामध्ये येते ते विषारी येते. आणि ते विषारी उत्पन्नातून जे असाध्य रोग जडतायत, त्यातल्या एका रोगाचं आज डॉक्टर सांगतायत की जे कॅन्सर होतोय कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, शिरोळमध्ये झालाय प्रचंड, सगळ्या जगाला माहीत झालंय. आज डॉक्टरांसारख्या ह्या अभ्यासू माणसानं तुम्हाला आता काय सांगितलं ऐकलं तुम्ही? विसरू नका, प्रत्येकानं कान देऊन ऐका. 2050 पर्यंत 50% कॅन्सर होऊ शकतोय. आपल्या पुढच्या पिढीला कॅन्सरची पोरं जन्माला यावीत असं तुम्हाला वाटतंय का? नाही ना? तर डॉक्टर काय सांगतात ते ऐका. आज मी परत सांगतो, माझं ऐकू नका मित्रांनो कधी, पण आज असा डॉक्टर माणूस आहे, आमच्या भगिनी आहेत, स्वप्ना मॅडम आहेत, त्यांचं ऐका. ते डॉक्टर आहेत, ते तरी व्यवस्थित सांगतात समजावून. रसायन वापरायचं थांबवा मित्रांनो. आपल्याला भारत सदृढ सशक्त केला पाहिजे. मिशन ऑर्गॅनिकचं ते ब्रीदवाक्य आहे, सदृढ सशक्त भारताचे स्वप्न. हे स्वप्न माझं एकट्याचं नाही आहे, आम्ही सगळेजण हे स्वप्न बघतो आहोत. तुम्ही अत्यंत महत्वाचं, बघणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यांना हे अत्यंत गांभीर्यपूर्वक हा गोष्ट घेतली पाहिजे. आपण आपल्या समाजातील, घरातील, देशातील लोकांचं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल, हे सत्कर्म आहे, तर तुम्ही रसायन वापरायचं थांबवलं पाहिजे. डॉक्टर बरोबर आहे ना? अगदी 100% सर बरोबर आहे. आणि कसं आहे सर, की
आज आपण हेच जर रसायनयुक्त आणि लागवड टाकलेलं जर अन्नपदार्थ खात राहिलो तर आपली मुलं 50 वर्षाच्या वर जगणार नाहीत, हे मी आज ठामपणे सांगू शकतो. ऐका, हो. अनुभवी माणूस काय डॉक्टर आहे हो, हे. हो, हो. आणि पुढच्या पिढ्या आपल्याला बघायला सुद्धा मिळणार नाहीत, हे अगदी 100% सत्य आहे. म्हणून आजच डोळे उघडा आपले आणि नैसर्गिक आणि ह्याच्यात सगळ्यात महत्वाचं सांगायचं सर म्हणजे की मी माझे सहकारी हे जे शेत करतात महेश पाटील म्हणून, पुढे पुढे त्यांना मी काय समजावून सांगितलं की टोपले सरांचं जे हे मिशन ऑर्गॅनिकचं जे सगळा ग्रुप आहे ह्याच्यात भूसुधारक आणि त्यांचे जे अन्नपूर्णा हे फवारणीचं हे आहे, ह्यांना सगळ्यांना काय वाटायचं नैसर्गिक शेती म्हणजे नैसर्गिक फक्त होणार आणि उत्पन्न काहीच निघणार नाही. हा पहिला गैरसमज ह्याला मी दूर केला व्हिडिओ ह्याला पाठवून. आणि जरी तसं थोडंफार घडलं तरी सुद्धा आपण जे खातोय ते आपल्यासाठी महत्वाचं आहे हे लक्षात घे म्हणलो. आणि पण तसं घडत नाही हे नक्की आहे. नाही मी हे असं नाही सांगत, मी फक्त आता एक संदेश म्हणून सांगत होतो, पण हे घडत नाही आहे. कारण हे जर आपण आता हे गव्हाचं जर लोकवन म्हणून जात आहे ही गव्हाची, हे पहिल्या दिवसापासून ते आता जेवढा उगवलाय त्या प्रत्येक दिवशी मी आणि आमचे सहकारी महेश पाटील हे इथं रोज इथं उपलब्ध असतो शेतावर आणि प्रत्येक दिवसापासूनची वाढ मी स्वतः बघितलेली आहे. तुम्ही डॉक्टर मला सांगा, आता तुम्ही बोलताना ओघामध्ये सुंदर काही गोष्टी सांगितल्या लोकांना, माझी आशा आहे की लोकांना ते कळेल, पटेल आणि लोक प्रेरित होतील. पण तुम्ही हा गहू केलाय लोकवन नावाचा, या प्लॉट मध्ये कणभर सुद्धा रसायन वापरलेलं नक्की वापरलेलं नाही. भूसुधारक 1000 लिटर आणि अन्नपूर्णाच्या 4 फवारणी यांनी केलेत. तुम्ही मला सांगा डे 1 पासून ह्या प्लॉटला कुठला रोगराई कुठल्याही प्रकारची रोगराई नाही आणि कुठल्याही कंपनीचं मी हे करत नाही आहे. हे सत्य जे आहे तेच तुमच्या समोर सांगायला लागले. आणि खरोखर आश्चर्यकारक रिझल्ट आहेत की बाबा ह्यांच्या डे 1 पासून जर शेवटच्या दिवसापर्यंत जर तुम्ही व्यवस्थित फॉलो जर केलं अर्धवट नाही, 100% रिझल्ट आहेत. आणि नैसर्गिक म्हणजे ह्या गोष्टीसाठी आपण पुढाकार घेतला पाहिजे. उलट लवकरात लवकर सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी सरांच्या मार्गदर्शनाखाली लवकरात लवकर शेती हे नैसर्गिकरित्या फुलवायला पाहिजे सगळ्यांनी आणि सुदृढ व्हायला पाहिजे. कारण आज मी सगळ्या डॉक्टरांच्या हॉस्पिटलमध्ये आमचे CMA असतात, कॉन्फरन्स असतात, मी प्रत्येक ठिकाणी हॉस्पिटलला जातो दर महिन्याला. आज जर तुम्ही कोल्हापूर कॅन्सर सेंटर बघितलं कोल्हापूरचं, तिथं कुठलंही हॉस्पिटल मोठं घ्या किंवा अंतरंग हॉस्पिटल पोटाचं, बरं नुसतं कॅन्सरग्रस्त नाही सर, बाकीचे पण आजार, पोटाचे जे सगळे विकार आता सुरू आहेत हे सगळे ह्याच्यापासून आहेत. ऐका हे रासायनिक खतं आणि लागवडीमुळं, आणि त्याला इलाज राहिलेला नाहीत. पोटाचे जे प्रत्येक आजार आहेत, मग ते इंटेस्टाईनचे असू देत किंवा पोटाचे कॅन्सर असू देत किंवा आतड्याचा कॅन्सर असू दे किंवा इव्हन लेडीज मध्ये जे गर्भाशयाचे प्रॉब्लेम आहेत हे सगळे ह्याच्यामुळे आहेत. बरोबर. त्यामुळे आत्ताच तुम्ही लवकरात लवकर ह्याच्यावर जागा व्हायला पाहिजे, हे महत्वाचं आहे. ही कळकळीची का विनंती आहे तर उद्या तुमची लाईफ ही फक्त 60 वर्ष नाहीतर 55 वर्ष राहणार आहे. बघा किती कमी लाईफ झालंय आणि हे फक्त आणि फक्त विषारी अन्नामुळे झालंय. एक अत्यंत महत्वाची गोष्ट कळते का मित्रांनो, आता डॉक्टर बोलत असताना बॅक ऑफ द माइंड मला कळालं, आज हे आमचे बंधू डॉक्टर आमच्या वहिनी साहेब आहेत, ते पेशानं व्यवसायानं डॉक्टर आहेत, बरोबर. ते डॉक्टर तुम्ही तुमचा दवाखाना इकडे काम करतायत, पण मित्रांनो याच्यातलं एक अध्यात्म समजून घ्या, याच्यातनं ह्या जोडीची तळमळ प्रामाणिकपणा समजून घ्या. आज हे पेशानं डॉक्टर असताना यांचं घरदार, यांची चूल, यांची मुलं बाळ डॉक्टरी पेशातून ते पैसे मिळवतात आणि जगतात. असं असताना ते तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसांची तब्येत चांगली राहावी म्हणजे यांच्या व्यवसायाच्या विरोधातली गोष्ट सांगतायत. जेव्हा तुम्ही तब्येत चांगली राहील तेव्हा यांच्याकडे येणारी गिराईक कमी येतील, पेशंट कमी येतील, तरी सुद्धा ते त्यांना मान्य आहे. कळतंय का तुम्हाला? 100% मान्य 100% मान्य आहे. पण अशी माणसं मला आवडतात, याला म्हणायचं निस्वार्थी काम. भगवंत यांना आयुष्यात काहीही कमी पडू देत नाही, हा माझा शब्द. त्यांच्या जमिनीवर त्यांच्या अन्नदाता गोमातेवर उभारून मी सांगतो, त्या माझ्या शुभेच्छा आहेत आणि बघणारा भगवंत बघतोय. आज आपण जिथे वारणाकुडोलीमध्ये आहे तिथून माझ्या डाव्या बाजूला डोंगर आहे, कोण आहे माहिती तिथे? दख्खनचा सम्राट बसलाय, श्री ज्योतिबाचं देवस्थान आहे, इथून दिसतोय तो आणि इथून ते बघतोय.
माझंही काम बघतोय आणि डॉक्टरांची तळमळी तो बघतोय आणि या आमच्या महेश रावांचं कष्ट पण तो बघतोय. आज त्या दख्खनच्या राजानं, त्या केदारलिंगनं आम्हाला सगळ्यांना काय ताकद दिली आहे, काय एनर्जी दिली आहे, हे तुम्हाला आमच्या बोलण्याच्या कॉन्फिडन्सवरनं कळत असेल. आज मी आमच्या भगिनींना एक प्रश्न विचारणार आहे, जरासं हे त्यांच्याकडे. खूप महत्वाचं आज ह्या डॉक्टर मॅडमना मला विचारायचं आहे. आज त्या माझ्या भगिनी आहेत, त्या डॉक्टर आहेत. तुम्ही मला स्वप्ना मॅडम सांगा की सध्या ह्या प्रकारच्या विषारी अन्नातून तुमच्याकडे जे पेशंट येतात, एस्पेशली जे लेडीज पेशंट येतात, मी याच्यावर प्रचंड अभ्यास करतोय. गेल्याच महिन्यापूर्वी मी सांगली मिरजला गेलो होतो. तिकडे तुमच्यासारखेच माझे बंधुतुल्य डॉक्टर अविनाश जोशी ज्यांनी गहूस केलेला आहे, त्यांचा पण व्हिडिओ घ्यायचा. डॉक्टर तुमचा व्हिडिओ घेणार आहे. त्यांनी गाय बी आणलेल्या आहे सुंदर, खूप छान माऊलींचं भक्त. त्यांना भेटून आलो मी, त्यांच्याशी माझी प्रदीर्घ चर्चा झाली आणि मेडिकल काउन्सिलमध्ये जायचं आहे. तिकडे दिशा लॅबोरेटरी जी कॅन्सरची आहे त्यांचे मित्र आहेत, तर त्यांनी सांगितलेले आकडे भयावह आहेत. त्याच्यावर वेगळा मी व्हिडिओ घेणार आहे. यांचाही डॉक्टर म्हणून वेगळा व्हिडिओ घेणार आहे मी. त्याच्यावर काम सुरू आहे आमचं. पण आत्ता आपण त्यांच्या शेतामध्ये उभारून स्वप्ना मॅडमना, माझ्या भगिनींना विचारूया की लेडीजना जे प्रॉब्लेम त्यांच्या गर्भाशयाबद्दल होत आहेत, त्यांच्या मंथली पिरियड्सबद्दल होत आहेत आणि इनफर्टिलिटीबद्दल होत आहेत, जरा ते 2 वाक्य तुम्ही बोला. नाही, आता प्रमाण खूपच वाढलेलं आहे. म्हणजे जवळजवळ प्रत्येक घरामध्ये हा प्रॉब्लेम आहेच. नवीन जी पिढी आहे, नवीन आत्ताची ज्या मुली आहेत ना, त्यांच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात आता इन्फर्टिलिटीचं किंवा पिरियड्स इरेग्युलर असण्याचं प्रमाण घरात प्रत्येकाला आहे म्हटलं तरी काही हरकत नाही. हे कशामुळे झालं असं ॲज अ डॉक्टर म्हणून तुम्हाला वाटतं? आता आपण जे बघतो हे सगळं रासायनिक हे वापरते आणि आम्ही सांगतोच पेशंटना प्रत्येक वेळेला की हे रसायनांमुळे होतंय आणि हे आपल्याला आता बंद करायला लागणार. याला काही ऐकलं काय पर्याय वाक्य? नाही. हे बंद केल्याशिवाय पुढच्या पिढ्यांना मिळणार नाही. काही मिळणार नाही. एस्पेशली सर, तुम्ही जर ह्या 10 वर्षात बघितलं तर स्किनचे जे डिसीज, स्किन आता मी स्वतः स्किनची प्रॅक्टिस जास्त करतो. बरोबर आहे. तर 10 वर्षातला जर माझा अनुभव तुम्हाला सांगायचा म्हणला तर इतके स्किन डिसीज वाढले आणि ते रिकरन्स आहे त्याला. म्हणजे ते बरे होत नाही. का बरे होत नाही? आपलं चालू खाण्यातनं आपलं त्याच पद्धतीचं जेवण, त्याच पद्धतीचं खाद्य सुरू आहे. हे नुसतं बेकरी प्रोडक्ट किंवा तसं नाही हे कारण नाही आहे त्याचं. नाही. आपण तेच फक्त कारण म्हणतोय लहान मुलांसाठी नाही, किंवा नाही. लेडीज. तर हे मूळ जे कारण आहे ते खत आहे, रासायनिक खत आहे. रोज तुम्हाला स्लो पॉइझन करता स्लो पॉइझन. आणि आम्हाला कसं झालं, पेशंटला सांगताना आम्ही सांगतो की हे खायचं नाही. आणि आपल्याच शेतात करायचं हे आम्हाला पटलं, म्हणून आम्ही सुरू करतानाच रासायनिक करायचं. कळलं का? फिलॉसॉफी ऑफ लाईफ कळलं. आज आमच्या भगिनी काय म्हणतायत, आधी केले मग सांगितले. मी सांगतोय की नाही वारंवार, एखादी गोष्ट करायची असेल तर त्या बदलाची सुरुवात स्वतःपासून व्हायला पाहिजे. हे अध्यात्म आज या दोघांनी, आमच्या हिंमतवान लोकांनी आज पहिल्यांदा स्वतः चालू केलं. आता याच्या पुढे दवाखान्यामध्ये ते सांगतच आहेत, पण आज स्वतः केल्यामुळे त्यांच्या सांगण्याला जोर येईल, त्यांच्या सांगण्याला धार येईल. आणि मित्रांनो, आत्ता आमच्या डॉक्टर भगिनींनी काय सांगितलं ऐकलं? पुढची येणारी पिढी सुद्धा येईल का नाही याबद्दल साशंकता त्या डॉक्टर लोकांना आहे. आत्ताच्या माता भगिनी माझ्या ज्या आहेत, मला सुद्धा 2 मुली आहेत, त्यामुळे मला सेन्सिटिव्हिटी हे माहिती आहे. सगळ्यांना जे पिरियडचे प्रॉब्लेम चाललेत, गर्भाशयाचे जे प्रॉब्लेम चाललेत, हे सगळे प्रॉब्लेम ह्या विषारी रासायनिक खतामुळे चाललेत. हे सिद्ध झालेलं आहे. छाती ठोक बोलणारी व्यवस्था नाही आहे, धाडसानं कॅमेऱ्यासमोर सांगणारी लोक नाहीत. कारण सगळी लोक ही पैशाला बांधली गेलेली आहेत, व्यवस्थेला, भांडवलशाही राजकीय लोकांना बांधली गेलेले आहेत. मिशन ऑर्गॅनिक तसं नाही. आम्ही फक्त बांधले गेलोय कोणाला माहिती आहे ना? दत्तगुरूंना. ते धाडस, ते हिंमत आमच्यामध्ये आहे आणि महाराजांच्या कृपेनं आज मी आणि माझ्यासारखे मिशन ऑर्गॅनिक परिवारातील हे सगळे माझे सदस्य, तुम्ही सुद्धा आज धाडसानं आपण उभारलोय आणि व्यवस्थेविरुद्ध नैसर्गिक शेती करण्याचं धाडस दाखवतोय. मित्रांनो, आपण प्रवाहाच्या विरुद्ध जातो आहे. ते धाडस, ते विश्वास सगळं आपल्याकडे आहे. भगवंत आपल्या पाठीशी आहे. आपण हिंमत नाही हारायची. आज ज्या पद्धतीनं डॉक्टरने स्वतः हा गव्हाचा प्लॉट केला, काहीही रसायन न येता तो उत्कृष्ट आलाय. आज आपण हा प्लॉट करत असताना ज्या माणसानं स्वतः प्लॉट केला त्याचा थोडासा अनुभव आपण ऐकूया आणि त्यांना काय म्हणतात तेही आपण ऐकूया. महेशराव, तुम्ही याच्या अगोदर शेती करत असताना तुम्ही संपूर्ण रासायनिक शेती करत होता, बरोबर? बरोबर. याच्या आधी कधी अशा प्रकारची शेती करायचा प्रयत्न केलाय तुम्ही? नाही, अगोदर नाही, कधी केला नाही. कधीच नाही. पण तुझं पण तुम्ही मला सांगा की जेव्हा डॉक्टरनी, मॅडमने तुम्हाला सांगितलं की ह्यात खत वापरायचं नाही, तेव्हा तुम्हाला काय वाटलं होतं? त्यावेळी एवढं असं येईल असं काय वाटत नव्हतं. नक्की नक्की येणार नाही डोक्यात असं होतं काय? म्हणजे
बऱ्याच जणांनी केलं, तेल केलं गेलं, गेलं ते सेंद्रिय होत होत नाही, नाही. नैसर्गिक होत नाही. त्यामुळे एवढा असा विश्वास नव्हता. हे जे आहे ना, हा जो माझा कष्टकरी भाऊ सांगतोय हे खरं आहे. कारण रासायनिक कंपन्या आणि मार्केटिंगच्या लोकांनी हा गैरसमज तुमच्या भानामध्ये पसरवला आहे. कारण तुम्ही जर शहाणं झालात आणि नैसर्गिक शेती करायला लागला तर त्यांची दुकानं बंद होणार आहेत. ऑलरेडी व्हायला सुरू झालेली आहेत. भगवंताच्या कृपेनं होणारच आहेत. आपण बंद करायचीच आहेत. आज हे शेतकरी ज्या मनातला गैरसमज दूर करतायत आणि स्वतः प्रयोग करतायत, हे माझे खंदे सहकारी. आणखीन कसं आहे साहेब, तिकडे एक प्लॉट आहे, हे एक प्लॉट आहे, 2 प्लॉट आहेत. ते पण त्यांनी त्यांच्याकडे गमत बघा, त्यांच्याकडे स्वतःकडे दोन्हीच 2 बघतोय. प्लॉट आहेत. एक 100% रसायनाचा आहे आणि एक 100% बिना रसायनाचा बिना. नैसर्गिक आहे. आणि दोन्हीतला तो- तुलनात्मक फरक आहे. त्या प्लॉटला जे मी घेतोय तो जे म्हणजे दुकानदार आहे, येऊन म्हणजे टॉनिक कीटकनाशक काय देणार आहे, तो पण म्हणत होता एवढं शक्य नाही. आणि आता ह्याला तर वापरलेलं नाही, त्याला पण माहित आहे. बरोबर, त्याच्या दुकानात मी घेतलं, त्याला माहित आहे. माहितीच आहे. तिथलं घेतलं, बरोबर. तिथलं घेतलेलं इथं नाही. तुम्हाला काय काय वापरावं लागलं रसायनामध्ये? कीटकनाशक, बुरशीनाशक, सगळं टॉनिक. एवढं करून ते झालं काय विषय सगळं? एवढं करून म्हणजे आता हे काय न करता नुसतं अन्नपूर्णा. हा, मग तो दुकानदार पण आता चुळबुळला. यार पडला की अरे बिन काय करता, आता मी सांगायला लागलो तिथं काहीच केलेलं नाही. मग काहीच केलेलं नाही म्हटल्यानंतर तो म्हणाला अरे येते कसं, त्यानं स्वतः बघितलं प्रत्येक वेळा मी तर मारले की नाही त्याला 100% माहिती माहिती आहे. आहे. त्यामुळे तो बी आता यार पडला की न करता येऊ शकतंय, हे त्याला म्हणजे कळालं. मी देतो हे चुकीचंच आहे. कळालं काय? म्हणजे ते देतोय त्याला माहित आहे की आता ही दोन्ही प्लॉट मी केलं, ते स्वतः माझ्यापाशी आहे. पण त्याला काय वाटायला लागले, आता मी ह्याच्या अगोदर ही करायला लागते नाही तांबिरा येणार, ही करायला लागते नाही मावा येणार, कळलं का? ठीक आहे. तर इथं मी काही केलेलं नाही, हेच मला शंका होती आधी आमच्या मालकांच्या देखत, बरोबर. ही येते की नाही. आता त्याला वाटायला लागलं की काही करता येत नाही. जर माझा असा जरी हे प्रसार झाला की बाबा नुसतं ताक अन्नपूर्णा हे मारलं तरी success होऊ शकते, तर ते दुकानदार म्हणजे कीटकनाशक हमला वगैरे हे 19 सगळं काहीच उपयोग नाही. 12-32-16 कळलं. युरिया ह्याचा काहीच उपयोग, इथं मारलेलंच नाही. आज कष्टकरी शेतकरी जो स्वतः घाम गाळतोय सरांच्या मार्गदर्शनाखाली, आज काय सांगतोय ऐका. आणि हमला नाही, 19 नाही, 12-32 नाही, काय काही नाही. आणि जे करावं लागतं सांगतायत. 6 एकरामध्ये जे आता जे लावलेलं आहे, हरभरा असू दे, कांदा लावलाय, कांदा असू दे, गहू ऊस लावला. असू दे, ऊसाची ह्याच्यामध्ये फक्त हे केलेलं आहे, तण काढलेलं आहे, भांगरलंय. उगवत सुद्धा नाही. ही रिअल फॅक्ट मी स्वतः डोळ्याने बघितली आहे. पुन्हा एकदा नेहमीसारखं भूसुधारक जमिनीत केल्यानंतर तण रान गवत येत नाही. नाही, वर्षाप्रमाणे मला ते कमी वाटायला लागले. कारण एवढ्या लावणीला आता म्हणजे महिन्या 6 महिन्यात अशा 1-2 बांगले नेवायच्या आणि त्या पण अशा मोठ्या मोठ्या आहे. रकमेच्या. आता झालं नाही. आता नाही. ऐकलं तुम्ही? नेहमी सांगतो उगवण्याचं प्रमाणच भूसुधारक परत ऐक, फक्त व्यवस्थित ऐका. भूसुधारकाची मात्रा शेड्यूल प्रमाणे जायला पाहिजे. एका एकराला 200 लिटर सोडले मी आणि कमी यायला पाहिजे, होत नाही देवा. एका एकराला 80 ते 100 लिटर एका गुंठ्याला, म्हणजे 3 ते 4 हजार लिटर जावं लागतं जमिनीमध्ये, तेव्हा तुम्हाला तण आणि रान येणार. आलेलं नाही. आता ह्या गव्हामध्ये काय तण रानचं नाही. अगदी नॉमिनल एक नुसती किरकोळ बांगलन जे भांगलन केले करायचं म्हणून आपण केलं. याच्यामध्ये 1000 लिटर सोडलेलं होतं. त्याच्यापूर्वी एकरी 70-80 हजार रुपये खर्च यायचा लागवडीचा आणि ह्याचा. उसाला वार्षिक. कारण ह्याच्यावर मला पटलं बघा की तुम्ही आता मला सांगा, हा किती गव्हाचा प्लॉट आहे? 14 गुंठे. 14 गुंठे गव्हाला अंदाजे रासायनिकला खर्च किती आला असता वर्षेस? अंदाजे मिश्रणाचा खर्च किती आलाय? 1/4 सुद्धा नाही. 1/4 सुद्धा नाही. ऐकताय की तुम्ही? नुसतं पाणी स्पष्ट आहे आणि ताकाने नुसतं पाणी ताकाने आणलं. टाकाने आठवडा मारतोय. मित्रांनो, 25% खर्च आलाय असं डॉक्टर आणि त्यांचा सहकारी सांगतायत. याचा अर्थ समजा 10,000 रुपये खर्च येणार असता, उदाहरणार्थ सांगतोय, तर 2500 आलाय असं यांचं म्हणणं आहे. 25%च खर्च आलाय. आज करणारा माणूस म्हणतो कुठे काय करतोय, नुसतं पाणी देतोय, ताकाच्या पावण्या करतोय. कळलं काय गंमत? समजून घ्या, आम्ही हसत सांगतो आहे, पण तुम्ही गंभीरपणे घ्या. हरभऱ्याला पण आता आम्ही फवारणी एक दिली, आता ही दुसरी देणार. ओके. मग त्या दुकानदारांचं कसं म्हणजे बाकी ठिकाणी पण आहे, मग हे मार लागते, आता हे रोग येणार, ते मारायला पाहिजे. ते शास्त्राने तुम्हाला सांगतात कुठला रोग येणार ते. मग त्याने ते सांगायचं की आता हमला मारला पाहिजे, ते आता बारीक पांढरा मावा वाटतो. तुम्ही तिथं काहीच डॉक्टर हे मला सांगा की तुम्हाला मिशन ऑर्गॅनिकच्या ऑफिस मधून असे काय फोन येतात का की हा रोग येणार, हे मारा, ते रोग येणार, असं कधी नाही. आणि सरांच्या ऑफिसचं एक वैशिष्ट्य आहे की 24 आवर त्यांचे व्यवस्थित मार्गदर्शन करतात. तुम्ही कधी फोटो टाका
किंवा हे करा, मेसेज करा. तुम्हाला लगेच 10 ते 15 मिनिटाला 15 मिनिटाला तुम्हाला मेसेज येतो. तुम्ही पुढचं काय करायचं आहे हे त्यांना विचारलं, फोटो टाकले की पुढचं मार्गदर्शन तयार असते. म्हणजे नवखा शेतकरी माझ्यासारखा जरी असेल तरी सुद्धा तो व्यवस्थित शेती करू शकतोय. अशा पद्धतीचं ह्यांचं राहुल टोपले सरांचं मार्गदर्शन आहे. याचं लक्षात घ्या, हे माझं एकट्याचं काम, ही टीम आहे. माझ्या कार्यालयामध्ये ज्या माझ्या मुली आहेत, त्या माझ्या मुली आहेत बरं का, ते कर्मचारी नाहीत. आज त्या मुलींचं कौतुक डॉक्टर करतायत. केलेले फोन उचलले जातात, रिस्पॉन्स लगेच 10-15 मिनिटामध्ये येतो. फोटो टाकला त्याचे रिप्लाय येतात. त्या ज्या माझ्या ऑफिसमधल्या ज्या मुली आहेत, आज प्राजक्ता आहे, वैशाली देसाई, वैशाली पोतने, संजीवनी कामकर, सानिका, आता नवीन आलेल्या दोघे मनीषा, ह्या ज्या सगळ्या मुली आमच्या, आणि कोल्हापूरमध्ये असलेल्या आमची सुकेशनी, मुंबईमध्ये बसलेली लाडकी आमची माया, ह्या ज्या मुली आमच्या काम करतायत ना, ह्या काम करताना डॉक्टर कर्मचारी म्हणून किंवा नोकरी म्हणून करत नाहीत. आज त्या मुली इतक्या प्रेमानं आणि आपुलकीनं काम करतात की त्यांना ते ऑफिस त्यांना आणि त्यांचंच आहे. मी नसतोच कधी ऑफिसला. कॉन्फिडेंटली सांगतात. म्हणजे काही नाही, तुम्ही ह्याचं उदाहरण कसं आहे सर, हे तुम्हाला पण माहिती नाही. मी एक सांगतो गोष्ट, ऐका, की जेव्हा ऊसाची लावण केलेली होती तेव्हा आमचा सहकारी जो करतोय हा शेती, ह्याला सुद्धा भीती वाटली होती. काय की पानं लगेच पिवळी पडली. कोकोपीट काढल्यामुळं ती पिवळी, मी ह्याला इतकं कॉन्फिडंटली सांगितलं होतं की कोकोपीट काढलंय आपण, त्या द्रावणात भिजवून लावलेलं आहे, पहिली गळती ही होणारच, हे शास्त्र सांगते. आणि आपण ह्याच्यावर हे ठेवून व्यवस्थित हे पुढे येणार आहे. पण ह्याला बरेच दिवस कॉन्फिडन्स वाटत नव्हता. त्यांच्या ऑफिसवाल्यांनी सुद्धा इतकं गॅरंटेड सांगितलेलं, सर काय झालेलं नाही, थोडस 1-2 दिवस पाणी हे झालेलं आहे, पाणी सोडा, भूसुधारक सोडा, तुमची वाढ काय होते हे फक्त मला पुढच्या ह्याला सांगा. झालं व्यवस्थित. म्हणजे इतकं व्यवस्थित मार्गदर्शन आहे. आणि हा पुढं सुद्धा जो ऊस येणार आहे त्यावेळी सुद्धा सर परत आमच्या ह्याला भेट देणार आहेत. आणि येणार नक्की. तुम्हाला गंमत सांगतो मित्रांनो, सर्वसाधारणपणे शेतकरी आम्ही सांगितलेलं 100% ऐकत नाहीत. मानवी मन आहे, चंचल आहे, अनुभव आहे, थोडासा अहंकार असतो, गर्व असतो, मी पण असतो. पण आज हे नवीन शेतकरी डॉक्टर कुटुंबीय, आज त्यांचा महेश राव तो ऐकतोय. मी नेहमी सांगतो की ऊसाची सरी लांब पाहिजे. लोक म्हणतात 3.5-4 फुटावर नसते, त्याचं काय होत नाही. आज आम्ही सांगितल्यानंतर बिनचोक काम कसं असते माहितीये का, हे असं पुढच्या वेळी तुम्हाला दाखवतो. त्यांनी ऊसाची सरी 8 फूट ठेवले. ऐकताय 8. मी त्यांना सांगितलं 6 ते 8, त्यांनी 8 फूट ठेवले. 2 आंतरपिकं घेणार आहेत ते. आणि ह्या ऊसाचं वर्षभराचं कॅल्क्युलेशन तुम्हाला सांगणार आहे कागदावर करून. 8 फूट सरी ठेवल्यानंतर ऊस कसा येतो, किती येतो, आंतरपिकामध्ये किती पैसे मिळतात, या सगळ्याचा स्टडी प्रॉपर मी करणार, असे 2 जण करणार, हा माणूस करणार, आणि हे रोल मॉडेल अखंड महाराष्ट्रासमोर ठेवणार. आता सध्या AI नावाच्या एका तंत्रज्ञानानं धुमाकूळ घातलाय. सर्वसामान्य शेतकऱ्यांना AI परवडते नाही परवडते हा विषय मला कोणाची टीका करायची नाही, पण रोखठोक सांगतो, माझ्या खेडेगावातल्या सर्वसामान्य भोळ्या बाबड्या शेतकऱ्यांना AIचं काय कळणार डॉक्टर. त्या शेतकऱ्यांना आपण साध्या सोप्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत. तंत्रज्ञान ठीक आहे, मीही मान्य करतो, मीही इंजिनियर आहे, पण शेतामध्ये AI पेक्षा शेतामध्ये माझ्या शेतकऱ्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याचे अश्रू पुरणारी व्यवस्था पाहिजे, त्याचं दुःख समजणारी व्यवस्था पाहिजे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे आर्टिफिशियल पहिला शब्द आहे. तो आर्टिफिशियल शब्द माझ्या शेतकऱ्याच्या भावना, दुःख, त्रास, आज ह्या माझ्या शेतकऱ्याच्या हृदयात काय आहे की नाही अडचण, ते आर्टिफिशियल समजून घेऊ शकत नाही. त्यासाठी जिवंतपणा पाहिजे, जो मिशन ऑर्गॅनिककडे आहे. दत्तगुरूंच्या कृपेनं समजून घ्या. हा ऊस सरांचा जो आहे त्याची बांधणी जेव्हा वर येईल तेव्हा मी त्यांच्याकडे विशेष लक्ष देणार आहे. थोडं काम त्यांना लावणार आहे जास्त, कारण महाराष्ट्रामध्ये आपल्याला सगळ्यांना एक ट्रायल प्लॉट दाखवायचा आहे. 8 फूट सरी आहे, याची गंमत तुम्हाला वेळोवेळी दाखवतो. याचे 3-4 व्हिडिओ घेणार आहे मी, एक नाही, विविध टप्प्यावर व्हिडिओ घेणार, नंतर ती फिल्म करणार आहे लोकांसाठी. तेव्हा तुम्ही सगळ्यांनी ते बघा. आणि आत्ता जाता मी एक गोष्ट सांगतो जी आत्ता आमची ठरली. अनेक दिवस गेली 2-3 वर्ष माझे अनेक शेतकरी जे माझ्यावर 7-8 वर्ष काम करतायत किंवा नवीन शेतकरी येत आहेत, आज ही लोक सुद्धा, लोकांना आमची भाषणं किंवा शेतकऱ्यांचे हे प्रयोग जे आहेत किंवा हे जे व्हिडिओ आहेत अर्ध्या तासाचे, हे पुरत नाही आहेत बरं का. त्यामुळे लोकांची मागणी होते की निवासी प्रशिक्षण शिबिर घ्या, ज्याला माझ्याकडनं अजून पाय टाकला जात नव्हता, भगवंताची कृपा अजून होत नव्हती, पण आता झाली आहे. फेब्रुवारीपासून कोल्हापूरमध्ये मिशन ऑर्गॅनिक हे आपल्या संस्थेचं निवासी प्रशिक्षण शिबिर, नैसर्गिक आणि पारंपरिक शेतीचं व्यवस्थित अभ्यासपूर्ण शाळा, 2 दिवसांची निवासी शाळा ही चालू होणार आहे.
त्यासाठी शुल्क असणार आहे, कारण 2-3 दिवस राहायचं आहे. आपली संस्था सेवा संस्था आहे, सगळ्या गोष्टी फुकट होत नाहीत मित्रांनो, आणि फुकटची किंमतही नसते. 2 दिवसीय कार्यशाळा थोड्याच दिवसामध्ये आम्ही जाहीर करतो आहे. तुम्ही सगळ्यांनी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ऐकले. कार्यालयामध्ये संपर्क साधा, कार्यालयातल्या आमच्या भगिनी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतील. आणि ज्यांना कार्यशाळेला यायचं आहे त्यांच्यासाठी एकच अट आहे, ती म्हणजे शेतकऱ्यांना नवरा बायकोनी यायचं, दोघांनी जोडीच आम्ही घेणार आहे, एकट्याला घेणार नाही. आणि अशा 25-25 लोकांचं म्हणजे एकूण 50 लोकांची कार्यशाळा दर महिन्याला एक ह्या पद्धतीनं आता फेब्रुवारीपासून चालू होणार. आणि कोल्हापूरजवळ स्वयंसुद्धा नावाचं आपली संस्था आहे कोल्हापूरमधली, त्यांच्या सहकार्यानं आपण हे काम चालू करतोय. आणि किर्लोस्कर ऑइल इंजिन सुद्धा आमच्याबरोबर त्या उपक्रमामध्ये आहे. आम्ही सगळ्यांनी मिळून हा उपक्रम हाती घेतोय. आणि जे अनेक शेतकऱ्यांची मागणी होती की निवासी कार्यशाळा घ्या, तर ती फेब्रुवारीमध्ये चालू होती, नोंद करून घ्या. दुसरं महत्वाचं डॉक्टर, मला अजून एक विचारायचं होतं की तुम्हाला आता ह्या नैसर्गिक शेतीबद्दल गंमत कळाली, तुम्हाला स्पेशली कळाली, की आता तुम्ही मला सांगा की शेती करताना रसायनाची गरज आहे का असं तुमच्या मनामध्ये? 100% ह्याच्यावरून ओळखलंय, माणसानं अनुभव घेतलाय, डॉक्टरनी अनुभूती घेतली आहे. आणि हाच प्रकार सर आमच्या पॅथीमध्ये पण आहे. हा. हाच ॲलोपॅथिक आणि आयुर्वेदिक मध्ये जे आज तुमचं कार्य चाललंय, हा. हेच शासनानं करणं गरजेचं आहे की आयुर्वेदिक प्रमोट केलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू आपला देश सगळा बरोबर आहे, या गोष्टीकडे आपल्या पारंपरिक गोष्टीकडे जायला पाहिजे. आपल्या भारताची ताकद वेगळी आहे आणि हे समजून घ्यायला पाहिजे. हे घडवून आणायचं आहे आणि आपणच घडवायचं. मिशन ऑर्गॅनिकनं पाय टाकलाय आणि माझ्याबरोबर 3-3.5 लाख शेतकरी तुमच्यासारखे बरोबर आहेत. आज असे सगळे लोक आहेत. सरांच्या कार्यासाठी आम्हाला किती त्रास होते, किती शेतकरी आम्हाला विचारू देत की तुमचं खरं आहे का, तुम्ही हे केलं, कधीही तुम्ही मला विचारा, मी सरांच्या ह्यानं काय केलेलं आहे हे मी त्यांना सविस्तर सांगू शकतोय. हे आमचे कृषी मित्र आहेत. तुम्हाला कळलं का? मला लोक विचारतात की तुमचं काम पुढे कसं जाणार, हे असं जाणार. आज मी त्यांना विचारलं पण नाही, सांगितलं पण नाही. आज ते स्वतः स्वयंस्फूर्तीनं सांगतायत की किती लोकांनी विचारलं तर मी सांगणार. प्रचार भगवंताच्या मनामध्ये लवकर हे सगळे पुढे जायला पाहिजे, पुढे जायला पाहिजे. सरांकडे सुद्धा थोड्या मर्यादा येतात. 100% कुठं फिरणार ते होत नाही. त्यांचं काम आपण सगळ्यांनी करायला पाहिजे. आणि लवकरात लवकर ह्या 10 वर्षात आपली महाराष्ट्रातली किमान शेती सगळी नैसर्गिक व्हावी ही आमची सरांची प्रामाणिक इच्छा आहे. आणि ह्याचं काम आपण लवकरात लवकर हाती घ्यायचंय सगळ्यांनी मिळून करायचं. मी नेहमी सांगतो, मिशन ऑर्गॅनिक कुटुंब आहे आणि तुम्ही सर्व लोक कुटुंबाचा सदस्य आहेत. आणि गंमत मित्रांनो, आज ही जे शूटिंग सुरू आहे तो कॅमेरा कोणी धरलाय माहितीये? आज आमचे मित्र, आमचे बंधू विश्वास पाटील सर, किर्लोस्कर ऑइल इंजिनचे CEO आहेत. उच्च पदस्थ माणूस आहे. आज सुट्टीचा दिवस सोडून माझ्या पाठने फिरतायत. बायको बरोबर घरात राहतील का आमच्यावर उन्हात फिरतील? हे ध्येय, हा ध्यास, हा प्रामाणिकपणा, असे सहकारी भगवंत मला पाठवतो. आज त्यांनी स्वतः फोन केला आणि मला म्हणाले की सर आज कुठं जायचं, तर मी येतो बरोबर. मी एकटा येणार होतो, पण आज माझ्या बरोबर आलेत आणि आज त्यांनी कॅमेरा पकडलाय. आज लाख मोलाचा कॅमेरा आज मोठ्या माणसानं पकडलाय. तुमच्या निमित्तानं सरांचे हे झाले. हे असं आहे, दिव्याला दिवा असा आहे. मी परत सांगतो डॉक्टर, मिशन ऑर्गॅनिक हे दत्तगुरूंचं कुटुंब आहे. आपले पालन करते ते आहेत आणि ते सगळ्या लोकांना एकत्र आणतायत. आपण सगळ्यांनी तुम्ही म्हटल्याप्रमाणे प्रामाणिकपणे काम करूया, छान काम करूया. देशात, आपल्या समाजात विषमुक्त अन्न देण्याचं सत्कर्म आपण करूया. आणि हे लवकर सर आपल्याला 100% करायचं, फास्ट लागायचं कामाला सगळे आपण. व्हिडिओ मोठा झालाय तरी पण शांतपणे बघा सगळे. सगळ्यांची रजा घेतो आणि पुन्हा एकदा हा व्हिडिओ संपण्या अगोदर मी माझ्या आराध्य दैवत दत्तगुरूंना मी नम्र विनंती करतो, प्रार्थना करतो. माझं आवाहन आहे महाराजांना की महाराष्ट्रातील, भारतातील, माझ्या देशातील सर्व शेतकऱ्यांच्या हाताला यश येऊ देत. माझा शेतकरी कर्जमुक्त होऊ देत. त्याचं मन भगवंता शांत ठेव. त्याच्या अडीअडचणी, त्याचे त्रास, त्याला होणाऱ्या वेदना ह्या कमी कर. आणि माझ्या प्रत्येक शेतकऱ्याला सुखी, समाधानी, आनंदी ठेव महाराज. ही माझी तुमच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम.